Channel Mindswave. Today we're going to visit our garden on this Sunday morning. So let's go. We're moving inside our garden. This रोज बघतात वॉकिंग एरिया तर बघा तिथं म्हणजे हात धुवायला असं काय मुलं पाणी पितात ड्रिंकिंग वॉटर. तसं सगळं तिथं जो आपण तो डोर दिसतो ना चला आम्ही दाखवतो तुम्हाला चल ते जिम आहे आता सध्या तर ते बंद आहे. JDK जिम आहे ते सध्या तर आता बंद आहे. उघडेल आता थोडं म्हणजे संध्याकाळी उघडेल. आणि हे आमचं प्लेइंग एरिया आहे. इथे स्लाइड्स आहे, धोके आहेत, डक आहे, मग अजून खूप काय काय सगळे चाइल्डहुड मेमरीज इथे आहे. आणि हा दिस इज आवर फ्लावर. हे आमचं दिस इज आवर ग्रीनरी. दिस इज आवर ग्रीनरी. येलो ग्रीनरी ऑफ अ गार्डन. हे सगळे फ्लावर्स आहे विचित्र म्हणजे खूप सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत. And this is my favorite spot in between the after that yellow flower. ते जे तुम्ही टॉवर बघताय Flower is my favorite spot. ते जे टॉवर बघतायत ते जे टॉवर बघतायत ते ऍक्च्युली एक दीपस्थान आहे ज्याच्यावर जेव्हा विठ्ठल रुक्माईचे स्वागत करतात पालखीला तर आम्ही तेव्हा तिथे दीप उत्सव होतो. तर आम्ही सगळे दिवे त्या स्तंभावर ठेवतो आणि आम्ही त्यांची पूजा करतो आणि देवा आगमन करतो की आम्हाला आशीर्वाद दे. हा आमचा वॉकिंग पाथ आहे. इथून अख्खा गार्डन आपण वॉक करू शकतो. इथं खूप ग्रीनरी आहे तशी तर पण आहे तर क्लिनिनेस पण जास्त आहे. क्लीननेस खूप असतो आमच्याकडे. मोस्टली क्लिनिनेस इथं जास्त आहे. हा काही कम्युनिटी एरिया आहे. इथे ही अख्खी जंगल जिम आहे. इथे कोणीही एक्सरसाइज करू शकतो. कोणी असं नाही. आणि तुम्हाला टी जी जिम दाखवली. ग्रीनरी बिकॉज पावसामुळे इकडे खूप ग्रीनरी आहे. पावसामुळे इथं जी ग्रीनरी आहे ना खूप आहे इथं खूप खूप जास्त. की सिटिंग प्लेस आहे तो बेंच. सिटिंग हा बघा हा सिटिंग प्लेस आहे. इथे पण सिटिंग प्लेस आहे. इथे हे सिटिंग प्लेस आहे. इथे खूप बेंच आहे. बघा आणि ते आपलं स्टेज आहे. ते स्टेज सिटिंग एरिया. हा सिटिंग एरिया एवढा लोक येतात बसतात खेळतात बोलतात. हा स्टेज आहे. इथे सध्या पाऊस पडला म्हणून पाऊस पडला तेव्हा जाऊ नाही शकत नाही तर कोणी सटकेल ना त्याच्यामुळे. नाही तर इथे जास्त करून मुळात लोक इकडेच बसतात. मुळात योगा एक्सरसाइज सिंगिंग काय प्रोग्राम असेल तर इथं करतात. हो. हे म्हणजे रेग्युलर आहे सगळ्या मुलांसाठी बसलं. इथं मुलं ऍक्च्युली मुलंच खेळतात इथं. इथे आपण नॉर्मल गेम पण खेळू शकतो. खो खो सगळं खेळतात लोक. आणि स्पेशल सूर्यनमस्कार. आता ना आम्ही तुम्हाला एक दाखवतो म्हणजे आपलं आता वॉकिंग एरिया कसा आहे. सिटिंग स्पॉट आहे. बघा हा जो एम्प्टी एरिया दिसतो ना तुम्हाला हा सगळा इथं मुलं खेळतात. ऍक्च्युली इथं आम्ही पण खेळतो बॅडमिंटन पकडापकडी म्हणजे जे तुम्हाला डोक्यात येईल ते तर खेळणारच. ही ग्रास एरिया तिथं कबड्डी खेळू शकतात काय खेळू शकतात हो. आणि बघा फुलं बघा किती सुंदर आहे तिथं म्हणजे खरं खूप सुंदर असतात फुलं इकडे. कळलं का. पावसामुळे जास्तच पावसामुळे उलट अजून ह्यांना जी ग्रोथ भेटते ना ती खूप तसं सुंदर फुलं आहेत बघा. मग जवळून दाखवतो थोडस. हे बघा हे तर बघा हे तर आमची फेवरेटच आहे. येलो फुल तर आमची फेवरेटच आहे काही म्हणा. असं वाटतंय की आम्ही एका फार्म मध्ये येलो फॉर्म फुलांच्या एका खेत मध्ये इथं मधुमग म्हणजे हनी बीज
सगळे असे पॉलन कलेक्ट करतात. बघा ही बुशेस आहेत. आणि तिकडनं ते हे मस्त दिसतंय. हा तर बघा, चला आम्ही तुम्हाला तिथून दाखवतो. तो एंट्रन्स टेम्पल इज देअर. हा जो एंट्रन्स आहे हा गार्डनचा एंट्रन्स. त्या साईडला जे तुम्ही बघताय तो हा प्लांट एरिया आहे. हा प्लांटिंग एरिया आहे. तर तसे आहेत ना, पण तिथं जे तुम्ही बघतायत ना ते सगळं प्लांट्स तिथं ठेवले. लावणार आता 2-3 दिवस. पाऊस आहे ना तसं लावत नाही. त्या साईडला मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे, त्याचं मंदिर आहे. विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ आहे. तिथं खूप आहे. तो तुम्ही एरिया ती खिडकी विडकी बघतायत ना, तो एक ज्येष्ठ हा विरंगा ज्येष्ठ नागरिक केंद्र आहे. हे बघा, तुम्हाला इथला व्ह्यू दाखवायचा होता. हे बघा बुश. हाच तो व्ह्यू होता. हाच तो व्ह्यू आहे की जिथनं मिडल आपल्याला फ्लॉवर्स, तो स्टॅच्यू आणि ते एंट्रन्स. वॉकिंग एरिया, क्रॅक, वॉकिंग क्रॅक. वॉकिंग एरिया, इथं वॉकिंग करतात, इथं जॉगिंग walking करतात. ऍक्च्युली हा ऍक्च्युली इथं ना हे कसं सोशलायझिंग एरिया सगळ्यांसाठी. इथं खूप सगळे लोक कम्युनिटीज बिल्ड करतात. इथं फ्रेंड्स बनवतात लोक. माइंड वाईब्स. हा असं वाटतं की आपण इन्स्पायरिंग एका जंगलमध्ये आहोत. जंगल एरिया राईट. हा जंगल म्हणजे असं फील होतं बाबा. टुरिस्ट एरिया. सकाळी सकाळी जी चिमणी, कोयल सगळे असे ओरडतात ना, ते एवढं सुंदर वाटतं ना अक्षरशः की असं वाटतं. हा इन्स्पायरिंग. ते ऍक्टिव्हिटी झाली पण थोड्या वेळात चालू होते ती. इकडे सकाळी 7 वाजता यायचं. सकाळी हे खूप प्राणायाम, हा प्राणायाम, फ्रेश मेडिकेशन, हा इथं म्हणजे लाईक डिवोशनल. हा डिव्होशनल एनर्जी. का? कारण की इथं आपल्या बाजूला एक मंदिर आहे. त्याच्यात म्हणजे लाईक दिवाळी पहाट, हो. सिंगिंग, योगा प्राणायाम. योगा डेला पण लोक इथे येऊन योगा करतात. 15 ऑगस्ट. हा 15 ऑगस्ट, मग इंडिपेंडन्स 26 डे. जानेवारी. हा हे सगळं म्हणजे लिटरली हा आमचा पार्ट आहे. इथं दोन डिव्हिजन होतात. एक जातो एंट्रन्सच्या इथून, एक जातो असं जिमच्या पाठून जातो. हे बघा. पण संध्याकाळी जेव्हा तुम्ही येताल ना तेव्हा म्हणजे गर्दीच गर्दी. अक्षरशः इथं गर्दीच असते. मुलांचा असा आरडा ओरडा. संडे. हा स्पेशली ऑन संडे. खरं बोलते, स्पेशली ऑन संडे खूप गर्दी असते. हे बघा 2 डिव्हिजन बघू शकतात. एक इथून जातो, एक इथून जातो. आपण इथून इथून तर माहिती तुम्हाला. आता इथून जाऊया. हा बघा. So now friends, we reach at the end of our garden. This is the end part of our garden. Thank you so much for visiting our garden. This is very fantastic.